नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 82. विभूती योग म्हणजेच गीतेतला 10वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या विभूती जाणून घेत असताना काही गुणांबद्दल बोलणार आहोत. हे गुण म्हणजे महर्षी भृगू, ब्रह्मदेव, प्रजापती दक्ष यांच्या कन्या म्हणून ओळखले जातात. चला तर मग या विभूती जाणून घेऊया. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. मागच्या भागात आपण हे जाणून घेतले की वारा जो आजूबाजूचे वातावरण शुद्ध करतो, भगवान श्रीराम, वरुण देवांचे वाहन मकर, गंगा नदी, ब्रह्मविद्या आणि संभाषणात वाद या सर्व श्रीकृष्णांच्या विभूती आहेत. 33व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते हे अक्षर आहेत. आपण जगातल्या कुठल्याही देशात शाळेत शिकायला गेलो की पहिले आपण अक्षर शिकतो. मराठी असो किंवा इंग्रजी, पहिला शब्द आपण शिकतो तो म्हणजे अ. या दोन भाषाच नाही तर जगात कुठलीही भाषा शिकायची म्हणजे आपण या अक्षरापासूनच सुरुवात करतो. ओंकार या महावाक्याची सुरुवात सुद्धा या अक्षरापासूनच होते. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की सामासिकस्य या शब्दांमध्ये ते द्वंद्व आहेत. संस्कृत या भाषेत सामासिकस्य म्हणजे कंपाऊंड किंवा पेअर्ड वर्ड्स, जसे की सुखदुःख, हस्तलिखित, गजानना. या सामासिकस्य शब्दांमध्ये श्रीकृष्ण हे द्वंद्व आहेत. हे ते शब्द आहेत ज्यात जोडीतील दोन्ही अक्षरं तितकीच महत्त्वाची आहेत, जसे की राम सीता, रामकृष्ण, दिवस रात्र. गीतेत शिकवलेल्या समतेच्या तत्वाचे हे द्वंद्व शब्द पालन करते आणि हे श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक. परब्रह्माला आपण महाकाल असे म्हणतो. काळ हा आपण सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष अशा पद्धतीने मोजतो. पण काळ हा अक्षय किंवा एव्हरलास्टिंग आहे. काळाची सुरुवात आणि अंत हे दाखवणे शक्य नाही. आणि हाच महाकाल म्हणजे श्रीकृष्ण यांची एक विभूती. तेवढेच नाही तर श्लोकाच्या अखेरीस श्रीकृष्ण म्हणतात की ते धाता म्हणजेच डिस्पेन्सर आहेत. आपण पार पाडत असलेले आपले कर्म यांचा हिशोब हे परमात्मा म्हणजेच श्रीकृष्ण ठेवतात आणि याच कर्मांवर आपल्या कर्मांची फळं अवलंबून आहेत. आता आपण 34व्या श्लोकाकडे वळूया. श्लोकाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात की विनाश आणि निर्मिती या दोन्ही मागची शक्ती तेच आहेत. विनाश म्हटलं की मृत्यू हे आपल्या समोर येते. ज्या कुठल्याही गोष्टीचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू होणे हे साहजिक आहे. हे एक वैश्विक सत्य आहे. दिस इज द युनिव्हर्सल ट्रूथ. श्लोकाच्या अखेरीस श्रीकृष्ण काही गुणांबद्दल बोलतात. हे गुण किंवा ॲडजेक्टिव्हज अशा प्रकारे आहेत. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी किंवा फेम. श्री म्हणजेच भाग्य किंवा फॉर्च्यून. वाक म्हणजेच वाचा किंवा स्पीच. स्मृती म्हणजे स्मरणशक्ती किंवा मेमरी. मेधा म्हणजे बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स. धृती म्हणजे दृढनिश्चय किंवा स्टेडफास्टनेस. क्षमा म्हणजे माफी किंवा फॉरगिव्हनेस.
श्री म्हणजे महर्षी भृगू यांची कन्या. वाघ ही ब्रह्मदेवांची कन्या. कीर्ती, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या प्रजापती दक्ष यांच्या कन्या. याबद्दल तुम्ही यापूर्वी वाचलं असेलच. हे सगळे गुण एका व्यक्तीला आपली वागणूक कशी असावी हे शिकवतात. या श्लोकात श्रीकृष्ण नारीणाम असे म्हणतात, पण ह्याचा अर्थ हे गुण फक्त स्त्रियांना लागू आहेत असे नाही. एका पुरुषाला देखील हे गुण आपल्या मानवी विकासासाठी मदत करतील. हे गुण जिथे असतील तिथे आपण परमात्मा यांना शोधू शकतो. विभूतींची नुसती माहिती घेऊन आपल्या जीवनात फार काही फरक पडणार नाहीये. या विभूती आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाच्या जवळ कसे नेईल याचा विचार करायला पाहिजे. कर्माची फळं ही परमात्म्याच्या हातात आहेत. आज वाचलेले गुण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तर परमात्मा यांच्या जवळ पोहोचू. ही सगळी माहिती घेऊन आपण आपले पुढचे पाऊल टाकले पाहिजे. सगळे आपल्याच तर हातात आहे. श्रीकृष्णाच्या अजून काही विभूती जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.